जिममध्ये जाता का किंवा तुम्ही स्पोर्ट्स खेळता का किंवा तुम्ही ॲथलीट आहात का, तर आज आपण डाएटबद्दल बोलणार आहोत. आधी असं होतं की हाय प्रोटीन डाएट घेतला पाहिजे जर तुम्ही एक्सरसाइजेस करतात, पण आता हा ओल्ड स्कूल थॉट झाला आहे. आता नवीन कन्सेप्ट आला आहे, त्याचं नाव आहे प्रिसिजन न्यूट्रिशन. सो रिसेंटली पब्लिश झालेल्या स्टडीमध्ये त्यांनी 3 मेजर फॅक्टर्स सांगितलेले आहे जे तुम्ही कन्सिडर केले पाहिजे तुमचा डाएट प्लॅन बनवताना. त्याच्यात पहिलं महत्त्वाचं फॅक्टर आहे तुमचे जेनेटिक्स आणि मेटाबॉलिझम. तुमच्या अन्न पचवण्याची क्षमता कशी आहे, तुमचे जीन्स कसे आहेत. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे तुमचे फिटनेस ट्रॅकर्स, म्हणजे तुम्ही जे डिजिटल वॉच घालतात हातामध्ये, त्याच्यामध्ये ते सांगतं की तुमचे कॅलरीज किती खर्च झाले, तुमची झोप किती झाली आहे, तुमच्या बॉडीला किती रिकव्हरी टाईम मिळाला आहे. हे सगळं डेटा महत्त्वाचा असतो. आणि तिसरा फॅक्टर आहे टाईप ऑफ स्पोर्ट, म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग करता. तुम्ही जड वेट उचलता का, किंवा तुम्ही खूप जास्त वेळ सायकलिंग करता का, किंवा तुम्ही स्विमिंग करता का, किंवा तुम्ही फुटबॉल खेळता का. सो या सगळ्या वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ग्लुकोज अब्झॉर्प्शन करत असते आपली बॉडी. म्हणून हे 3 फॅक्टर कन्सिडर करून तुमचं एक बॅलन्स्ड डाएट प्लॅन तुम्ही बनवलं पाहिजे.